Hello student, uh, today we are going to see the next topic, that is hemichordata. Basically you know very well what is hemichordata and their example. This one of the major phylum of the hemichordata, and it is one of the marine diopterostome animals. जनरली इट इज कन्सिडर द सिस्टर ग्रुप ऑफ इकायनोडम्स. म्हणजेच हेमिकॉर्डेटा हे इकायनोडमचा एक सब डिवाइड आहे, त्यालाच आपण सिस्टर ग्रुप ऑफ इकायनोडम्स म्हणतो. अँड दे अपियर इन लोअर अँड मिडल कॅम्ब्रियन अँड इन्क्लूड टू मेन क्लासेस, दॅट इज एंटेरोन्यूस्टा अँड टेरोब्रँचिया. असे दोन ह्याच्यामध्ये क्लास मोडतात. This hemichordata mainly the characteristics is they are exclusively marine, solitary or colonial, mostly tuberculous, and their body is soft, fragile, vermiform and unsegmented bilateral bodies. म्हणजे त्याची बॉडी जर बघितली तर ते सेगमेंटेड आहे. जसं आपण बघितलं अर्थवॉर्म किंवा लीच बघितलं, किंवा आपण ह्याच्यामध्ये काही स्पेसीज जर बघितले, इकिनस वगैरे बघितली, तर हे स्पेसीज आपल्याला सेगमेंटेड बॉडी दिसतात. तर ही इकायनोडर्मॅटामधली हेमिकॉर्डेटामधली जे ॲनिमल मोडणार आहे ते अनसेगमेंटेड आहे. The body is divisible into proboscis, collar and trunk. Body wall with a single layered epidermis with mucous gland, and it is asymmetrical and triploblastic. The body is divisible into proboscis, collar and trunk. Then body wall with single layered, म्हणजे याची बॉडी जर बघितलं किंवा स्किन बघितलं हे सिंगल लेअर आहे, आणि त्याच्यामध्ये म्युकस ग्लँड हे मेजरली प्रेझेंट आपल्याला दिसतात. आता हेमिकॉर्डेटाचा अभ्यास जर करायला गेला तर नेमकं हेमिकॉर्डेटा म्हणजे हेमी हा वर्ड जे आहे, हेमी मीन्स हाफ आणि कॉर्डे म्हणजे स्ट्रिंग, म्हणजे ज्याची बॉडी ही हाफ आहे आणि स्ट्रिंग आहे, ज्या ॲनिमलला स्ट्रिंग आपल्याला पाहायला मिळतो त्याला आपण हेमिकॉर्डेटा म्हणतो. दस हाफ कॉर्डेट वॉज फर्स्ट प्रपोज्ड because the buccal diverticulum, a tubular outgrowth from the mouth cavity forward into the proboscis or a snout, resembled a rudimentary notochord, the dorsal or back side supporting the axis. आता याचं क्लासिफिकेशन जर आपण बघितलं, फायलम कॉर्डेटा, सबफायलम हेमिकॉर्डेटा, क्लास एंटेरोपन्यूस्टा, जीनस गॅलानोग्लासस अँड कॉमन नेम इज अकॉर्नवर्म. फायलम कॉर्डेटा म्हणजे काय, तर ज्या ॲनिमलला नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, नर कॉर्ड आहे, फॅरेंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट आहे, त्याला आपण कॉर्डेट म्हणतो, आणि हा कॉर्डेटमध्ये येणारा ॲनिमल्स. सब फायलम हा हेमिकॉर्डेटा आहे. हेमिकॉर्डेटा म्हणजे काय, ज्याची बॉडी सॉफ्ट आहे, तो प्युअरली मरीन हॅबिटॅटमध्ये राहणार आहे, नोटोकॉर्ड याचं कन्फाइंड आहे, हेड रिजन आणि त्याचबरोबर सेक्सेस आर सेपरेटेड, म्हणजे मेल अँड फिमेल याला वेगवेगळे सेक्स सेपरेट आहे. क्लास इंटेरोपनिस्टा म्हणजे सॉलिटरी फॉर्म, स्ट्रेट एलिमेंटरी कॉनॉल, माउथ अँड अनस ॲट अपोजिट एंड, अँड 2 rows ऑफ सिका अँड न्युमेरस द गिल स्लिट्स. एक्झाम्पल जीनस पॅलानोग्लासस, कॉमन अकॉर्नवर्म. हॅबिटॅट अँड हॅबिट, आता याचा सहवास आहे कसा, कुठं राहते तर, किंवा त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन जर बघितलं आपण तर तो एखाद्या वर्मसारखा दिसायला आहे, आणि इट इज अ वर्ल्ड वाईड ऑर कॉस्मोपॉलिटन, अँड this animal is the marine live in shallow waters generally, but few go deeper up to 15,000 feet when they are live in the water,
and it lives inside U-tubes, that is tuberculous. Habit: it is adapted for the burrowing life in sandy, muddy bottom. It burrows slowly by soft proboscis. The feeding habit and respiration. जर आपण याचं बघितलं तर Balanoglossus is an example of this Hemichordata subphylum, and it is a tuberculous animal. It feeds by filter feeding mechanisms. म्हणजे फिल्टर फिडिंग्स म्हणजे काय, तर याला इनहेलंट आणि एक्सेलंट असे दोन सायफॉन असतात. एक सायफॉननी न्यूट्रिशन किंवा पाणी आत घेतो, दुसऱ्या सायफॉननी तो बाहेर सोडतो. ॲज द वॉटर एंटर्स द ट्यूब फ्रॉम द एंटेरियर ओपनिंग, it opens its mouth situated in the collar and takes up the food particles and filter out the unwanted materials. The same water gushes through the gill pores to provide necessary oxygen for respirations. म्हणजे अशा प्रकारे शंख शिंपले जे असतात, जे आपण गॅस्ट्रोपोड, बायवॉल आहे मोलुस्कामध्ये शिकलो, तर त्या बायवॉल गॅस्ट्रोपोडला सुद्धा दोन सायफॉन असतात आणि दोन्ही सायफॉनपैकी एक सायफॉननी तो इनहेलंट, दुसऱ्या सायफॉननी एक्सलंट करतो. एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर जर बघितलं तर अशा प्रकारे आहे. त्याला प्रोबोसिस प्रेझेंट असतात हेडला, कॉलर असते, ब्रँकियल रिजन, मिड डॉर्सल रिज, हेपॅटिक सिक्का, ॲनस, त्याच्यानंतर पोस्ट हेपॅटिक मिड डॉर्सल रिज त्याला प्रेझेंट असतात. लोकलायझेशन ऑफ इंटरनल ऑर्गन्स, त्याच्यामध्ये 3 पार्ट असते, प्रोबोसिस, कॉलर, ट्रंक. इट कंटेन दी हार्ट वेसिकल, सेंट्रल ॲनस अँड बकल डायव्हर्टिक्युलम. सीलम opens to exterior by proboscis pore. It contains the mouth and collar coelom, which open to dorsal surface through collar pore, and it contains pharynx, gonads or hepatic region. The trunk is branchial, genital regions contain genital wings, and gonad, branchial region with paired gills, hepatic cica. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण जर बघितलं तर बॅलानोग्लॉसस, इट इज वन ऑफ द डिस्टिंक्ट फीचर्स. इट इज मेजर अबाउट 10 centimeter to 2.5 meters depending on their species and habitat. It is a worm-like body divisible into 3 regions: anterior proboscis, which is conical; medial collar, which is funnel-like structure; posterior trunk, which is cylindrical and further divided into branchiogenital region, hepatic region and abdominal region. The notochord represented by small buccal diverticulum. Development include the Tornaria larva.